ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. तू दे आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे, अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो, तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 145 वचने 15 ते 19. स्तोत्र 145 वचने 15 ते 19. सर्वांचे नेत्र तुझकडे लागतात आणि तू त्यांचा आहार वेळेवर पुरवतोस. तू आपली मुठ उघडून सर्व प्राणी मात्रांची इच्छा पुरी करतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायपर आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांस परमेश्वर समीप आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो व त्यांची आरोळी ऐकून त्यास तारतो. देवक वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण स्तोत्र अध्याय 145 वचने 15 ते 19 आपण वाचन केलेले आहोत. माझ्या प्रियांनो, त्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही पाहतो की दावीद प्रत्येक वेळी आपल्या परमेश्वरावर विश्वास करत होता आणि परमेश्वराच्या मार्गाने तो चालत होता. आणि म्हणून आम्ही पाहतो की परमेश्वराने दाविदाला उदास आणि निराश होऊ दिलं नाही. परमेश्वराने दाविदाच्या त्या सर्व इच्छा पूर्ण केलं, त्या सर्व गरजा पूर्ण केलं जे दाविदाला हव्या होत्या. आणि म्हणून दावीद या ठिकाणात देवाचे वर्णन करत आहे, म्हणत आहे की प्रभू, तू किती महान आहेस, तू उत्तम आहेस, तू चांगला आहेस. जितके तुला पुकारतात, जितके तुला आवाज मारतात, जितके तुझ्या धावा करतात, जितके धार्मिकतेच्या मार्गाने चालतात प्रभू, त्या सर्वांची प्रार्थना तू ऐकतोस. आणि 18 वचनामध्ये पण तीच गोष्ट तो सांगत आहे की जितके तुला प्रभुजी जो तुझे पुकारते हैं, अर्थात जो उसको सच्चाई से पुकारते हैं वह उनके निकट रहता है. आम्ही पाहतो माझे प्रियांनो, दावीद जो आहे देवाच्या मार्गाने चालत आहे. दावीद जो आहे देवाचा भय त्याच्या जीवनामध्ये आहे, धार्मिकतेच्या मार्गाने तो चालत आहे. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की दावीदाच्या जीवनामध्ये परमेश्वराने उत्तम आणि महान काम केलेलं आहे. आज माझ्या प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला पण देवाच्या जवळ राहणं खूप गरजेचं आहे. देवाच्या जवळ राहणे म्हणजे देवाचे वचन वाचणे, देवाच्या जवळ राहणे म्हणजे देवाची प्रार्थना करणे, देवाच्या जवळ राहणे म्हणजे
भक्तीला वेळ देणे, देवाच्या जवळ राहणे म्हणजे आम्हाला धार्मिकतेने जीवन व्यतीत करणे. जेव्हा तुम्ही आणि मी माझे प्रियांनो देवाच्या वचनाला प्रथम स्थान देतो, देवाच्या प्रार्थनेला, देवाच्या भक्तीला प्रथम स्थान देतो, जेव्हा धार्मिकतेच्या मार्गाने आम्ही चालतो, जेव्हा त्याच्या आज्ञाचं पालन करतो, माझ्या प्रियांनो तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर तुमची आणि माझ्या जवळ राहतो आणि तुमची जी काही इच्छा आहे, ज्या काही प्रार्थना आहेत ते निश्चितच तो पूर्ण करतो. माझ्या प्रियांनो असं म्हटलेलं आहे 19 वचनामध्ये की जो उससे डरते है वह उनकी इच्छा पूरी करता है. उससे डरने का मतलब क्या है? त्याला म्हणजे जे त्याला त्याच्या मार्गाने चालतात, जे त्याचं वचन आणि त्याचा भय धरतात, माझ्या प्रियांनो सांगू द्या की परमेश्वर त्यांची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतो. आणि असं म्हटलेलं आहे की त्यांची दुआई म्हणजे जे काही ते प्रार्थना करतात त्या सर्व प्रार्थनेचा उत्तर तो देतो आणि त्यांना सर्व प्रकारच्या संकटातून वाचवतो. आम्ही पाहतो की दावीद जो देवाचा भक्त आहे, प्रत्येक वेळी त्याच्यावर अनेक संकट आले, अनेक समस्या आले, अनेक प्रकारच्या माझ्या प्रियांनो विपत्त्या त्याच्यावरती आले, परंतु त्याने परमेश्वराचा धावा केलेला आहे. तो परमेश्वराच्या जवळ गेलेला आहे आणि म्हणून सर्व प्रकारच्या संकटातून, सर्व प्रकारच्या विपत्तीतून परमेश्वराने त्याचा बचाव केलेला आहे आणि प्रत्येक वेळी दाविदाला परमेश्वराने विजय केलेला आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनात अनेक समस्या आहेत, अनेक आजार आहेत, अनेक बिमाऱ्या आहेत, अनेक प्रकारची चिंता आहे. माझ्या प्रियांनो आम्ही जगात मन न लावण्यापेक्षा आम्ही देवाच्या मार्गाने चालावं, देवाला आवडणारं जीवन जगावं, देवाचं भय आम्ही धरावं आणि माझ्या प्रियांनो आम्ही देवाच्या मार्गाने चालावं. जर आम्ही असे करत आहोत तर निश्चित तो सृष्टीचा निर्माण करता, अगम्य ज्योतीमध्ये वास करणारा परमेश्वर तुमची आणि माझ्या जीवनात उत्तम आणि चांगले कार्य केल्याशिवाय राहणार नाही. ज्या परमेश्वराने दाविदाला आशीर्वादित केलं, त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केले, तोच परमेश्वर तुमचा आणि माझा आहे. तोच निश्चित येशूच्या नावात तुमची आणि माझी इच्छा पूर्ण करेल, तुमची आणि माझी प्रार्थना ऐकेल. आम्हाला गरज आहे की आम्ही त्याच्या जवळ जायला पाहिजे, आम्हाला गरज आहे की आम्ही त्याचा धावा करायला पाहिजे, आम्हाला गरज आहे की आम्ही धार्मिकतेच्या मार्गाने चालायला पाहिजे आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी सोडून देवाला आवडणारं असं जीवन आम्ही जगायला पाहिजे. म्हणजे बघा, देव सर्व आशीर्वाद तो आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. सर्व आजार दूर करेल, बिमाऱ्या दूर करेल, रोग दूर करेल, चिंता दूर करेल आणि तो तुम्हाला डोंगरावर वसणाऱ्या एका वस्तीसारखा करेल. म्हणून माझ्या प्रियांनो पश्चाताप करून देवाच्या मार्गाने चाला आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याचा भय धरा आणि एक विश्वासयोग्यतेचे जीवन जगा. या वचनाच्या द्वारे देवप्पा तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या प्रभू, ज्या प्रकारे दावीद परमेश्वराने त्याच्या जीवनात केलेल्या भलाई आणि चांगल्या कार्याबद्दल तुझे वर्णन करत आहे, तशाच प्रकारे आमच्या जीवनात पण ते काम कर. आम्ही पण तुझं वर्णन करावं आणि तुझा गौरव करू असं कर. येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. तू श्वास वायू रूप हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो 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 क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.